लाल भडक काटाचा रस्ता मिसळच्या वाडक्यात ओतून घेतला आणि लांबड्या पावाला बारकं करायला चालू केलं. दिवाळीत लक्ष्मीपूजना दिवशी सिक्रेट मिशन असल्यासारखं आम्ही चौघच रेवसिद्धाला जायला निघालो. तर खानापूर रोडनं डोंगर दऱ्यातनं असलं खतरनाक वातावरण झालं की त्या वातावरणाची मजा अनुसरीने खिडकीत बसून 4-5 पिक्चरचं शूटिंग घेतल्या घेतलं. अहो काय हिरवं निळं पांढरं वातावरण आणि त्यात आमचा गच्च हिरवागार रेवसिद्धाचा घाट बघूनच दिल खुश झाले. तसंच हसत खुश झालेल्या दिलाला रेवसिद्धाच्या कमानीत घातला आणि गर्दीचा अंदाज घेऊन आराला कडेला लावली. अमावस्या असल्यामुळे असली गर्दी होती. तसल्या गर्दीत नवीन आणलेलं ट्रॅक्टर दर्शनाला आणलेलं, पण मी तसल्या गर्दीत अनुसरीचा हात धरून तिला देवाला दर्शनाला न्यायला लागलो. तर आता अख्खं देवळा गर्दीनं गच्च भरलेलं, म्हणून फक्त मुखदर्शन घेऊन मंदिराचा येडा मारला आणि येडा पूर्ण करायला गर्दीत घुसून समोर जाऊन पाया पडलो. तेवढ्यात बैड्यानं कमानीत हात वर करून महाप्रसाद चालू म्हणून सांगितलं. म्हणून सेल्फीतून खुश होणार तेवढ्यात कळले की महाप्रसाद संपलाय. त्यामुळे तात्काळ दबक्या पावलानं बाहेर एका मिसळ सेंटरचा टेबल धरला. महाप्रसाद न मिळाल्यामुळे अनुसरीचं मन लय नाराज झालं, म्हणून मी मिसळ उस्तर भांग पाडून घेतला. तर इकडे बैड्यानं मिसळचं ताट गोल फिरवायला चालू केलं, पण लगा अनुसरीला महाप्रसादच खायचा होता, त्यामुळे तिने टेबलवर आपटायला चालू केलं. इकडे तिचा कसलाच विचार न करता बैड्यानं डायरेक्ट मिसळ खायला चालू केली. मग मी पण आता महाप्रसाद संपला तर मी तर काय करू शकतो, म्हणून मी पण लांबड्या पावाची मिसळ खायला चालू केली आणि रोमहर्षानं कट असलेला तांबडा रस्ता मिसळ मध्ये ओतून घेतला. तेव्हा फक्त कुस्कारून पोट भरायचं काम केलं. चवीची मिसळ खाल्ल्यावर मस्तपैकी कडक चहा घेतला आणि आजचा दिवस संपला, उद्याच उद्या बघू म्हणून सुरक्या मारायला चालू केलं.